नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे। आज दोन मुद्दे मी तुमच्यासमोर मांडणार आहे। एक म्हणजे भारतीय संघानं वेस्ट इंडीजमध्ये 3-0 मिळवलेला विजय आणि दुसरी गोष्ट म्हणजे कॉमनवेल्थ गेम्समध्ये म्हणजे राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये क्रिकेटचं होणारं पुनरागमन। आपण पहिल्यांदा क्रिकेटच्या पुनरागमनाविषयी बोलूयात, कारण मी अजूनही इंग्लंडमध्ये बर्मिंगहमपासून थोडासाच दूर आहे। बर्मिंगहमला काही सामने बघायला सुद्धा मी जाणार आहे। 24 वर्षाच्या कालखंडानंतर राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये क्रिकेटचं पुनरागमन होतं आहे महिलांच्या T20 स्पर्धेनं आणि ह्याच्यामध्ये भारतीय संघ विरुद्ध ऑस्ट्रेलियन संघाचा पहिला सामना हा होणार आहे आणि त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। भारत पाकिस्तान विरुद्धही खेळणार आहे, भारत बार्बाडोस विरुद्धही खेळणार आहे। तुम्ही म्हणाल हा बार्बाडोस कुठला संघ आला, अहो असं काय करता। मी तुम्हाला अगोदर एका वेस्ट इंडीजच्या ब्लॉगमध्ये सांगितलं नव्हतं का की वेस्ट इंडीज नावाचा देशच नाही आहे, असंख्य बेटांचा समूह मिळून क्रिकेटसाठी जेव्हा ते एकत्र येतात तेव्हा त्या वेस्ट इंडीजचा जन्म होतो, जी फक्त क्रिकेटिंग आयडेंटिटी आहे। आणि ह्याच्या विरुद्ध ऑलिम्पिक्स घ्या, वर्ल्ड कप फुटबॉल घ्या किंवा राष्ट्रकुल स्पर्धा कॉमनवेल्थ गेम्स घ्या, इथं देशांनाच भाग घ्यायला लागतो। आणि त्यामुळे ह्या समूहातला या बेटांच्या समूहातल्या बार्बाडोस या देशाला प्रांत नाही, भाग नाही, बार्बाडोस या देशाला यावेळेला राष्ट्रकुल स्पर्धेत खेळायची संधी मिळालेली आहे। त्यामुळे हा सगळा संघ कसा खेळतोय बार्बाडोसचा याच्याकडे सुद्धा लक्ष ठेवायला लागेल। पहिला जो सामना आहे तो म्हणजे काटेकी टक्कर आहे। कशा अर्थाने मी तुम्हाला सांगतो, ऑस्ट्रेलिया आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ह्या पुनरागमनाचं औचित्य लक्षात घेऊन आपली संपूर्ण ताकदीनिशीची टीम ही या स्पर्धेत खेळवलेली आहे। त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघाचं नेतृत्व मेग लॅनिंग करणारे अनुभवी खेळाडू आणि भन्नाट बॅटर आहे, भन्नाट, आणि तिच्या हाताखाली एक तगडा संघ आहे। ऑस्ट्रेलियन संघाचं पारडं मला या क्षणाला जड वाटतं। त्याचं कारण तुम्हाला सांगतो, वर्ल्ड कप म्हणा, T20 वर्ल्ड कप म्हणा आणि त्याच्याबरोबर बिग बॅश खेळण्याचा एक प्रचंड मोठा अनुभव हा ऑस्ट्रेलियाच्या संपूर्ण संघाकडे आहे। भारतीय खेळाडूंनासुद्धा तो अनुभव आहे, कारण बिग बॅश लीगमध्ये स्मृती मंदाना, हरमनप्रीत कौर या सगळ्याजणी तिथं खेळतात, आपल्या टॉप प्लेयर्स तिथं जरूर खेळतात, परंतु अख्खी टीम ऑस्ट्रेलियाची T20 कसं खेळायचं हे संपूर्णपणे जाणून आहे। म्हणून मी म्हणेन की मेग लॅनिंगचं नेतृत्व, तगडा संघ, आणि त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाचं पारडं मला जड वाटतं। कदाचित बॅटिंगच्या प्रांतामध्ये आपण ऑस्ट्रेलियाला टक्कर देऊ शकू, पण त्याच्यामध्ये स्मृती मंदाना आणि हरमनप्रीत कौरला मोठी जबाबदारी स्वीकारून भन्नाट धावसंख्या उभारण्याचं आव्हान पेलायला लागेल। बॉलिंगच्या प्रांतात मात्र ऑस्ट्रेलियाचं पारडं मला क्लिअर कट उजवं दिसतं। यास्तिका भाटियासारखी खेळाडू या स्पर्धेमध्ये काय आपले रंग दाखवते हे सुद्धा मला बघायला आवडेल। आणि त्याचबरोबर भारत विरुद्ध पाकिस्तान सामना म्हणला की काही ना काहीतरी रंग येतो, त्यालासुद्धा प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात हा सुद्धा एक औत्सुक्याचा विषय। त्यामुळे वेलकम बॅक क्रिकेट इन कॉमनवेल्थ गेम्स असंच मी म्हणेन। दुसरा मुद्दा जो आहे तो अर्थातच भारतीय संघानं वेस्ट इंडीजमध्ये मिळवलेल्या एकदम निर्भेळ यशाचा आहे। निर्भेळ यश मी अशा करता म्हणेन, 3 सामने 3 विजय हेच स्पष्ट दाखवतात की भारतीय संघाने या दौऱ्यामध्ये अप्रतिम कामगिरी करून दाखवलेली आहे। प्रमुख खेळाडू नसतानासुद्धा रोहित शर्मा खेळला नाही, विराट कोहली खेळला नाही, जसप्रीत बुमराह खेळला नाही, रिषभ पंत खेळला नाही, हे सगळे महत्त्वाचे खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळले नाहीत पहिल्या 3 वनडेमध्ये, आणि तरी आपण सामने जिंकले। पहिला 300 रन डिफेंड करताना जिंकले, दुसरा 300 रन चेस करताना जिंकले, तिसऱ्या सामन्यामध्ये भारतीय संघानं जबरदस्त वर्चस्व गाजवलं, वेस्ट इंडीज संघाला नाकच वर करून दिलं नाही। याचे काही काही फायदे झालेत जे हळूच मी तुम्हाला सांगतो। शुभमन गिलला 3ही सामन्यामध्ये सलामीला जायची संधी मिळाली, त्यांनी बऱ्यापैकी आपलं नाणं वाजवलेलं आहे। त्याचबरोबर दीपक हुडाला सलामीला बॉलिंग दिलेली आहे, बॅटिंग नुसतीने बॉलिंग दिली आहे, आणि त्यामुळे एक वेगळा ऑप्शन भारतीय संघासाठी राहुल द्रविडने ओपन करून ठेवलेला आहे। संजू सॅमसनवरती त्याचा विश्वास आहे। त्याला कारण असं आहे, संजू सॅमसन हा गुणवान खेळाडू आहे, शंकाच नाही, परंतु राजस्थान रॉयल्सच्या संघामध्ये काम करत असताना राहुल द्रविडने त्याला जवळनं पाहिले आहे। त्याची कामाची पद्धत, त्याची क्रिकेटची लगन ही त्यांनी बघितलेली आहे, म्हणून संजू सॅमसनवरती त्याचा थोडा विश्वास आहे। अजून एक त्याला कारण असं आहे, T20 वर्ल्ड कप भारतीय उपखंडात नाही, तो ऑस्ट्रेलियामध्ये, मैदानं मोठी आहेत, विकेटला बाउन्स आहे, त्याच्या खेळाची जी धाटणी आहे संजू सॅमसनच्या, स्क्वेअर कट आणि पूल मारायची,
ती ऑस्ट्रेलियामध्ये चालू शकते. त्यामुळे हा एक ऑप्शन राहुल द्रविडनी मस्तपैकी ओपन करून ठेवलेला आहे. युजवेंद्र चहलचा दबदबा हा T20 वन डे क्रिकेटमध्ये दिवसागणित वाढत चाललेला आहे. कारण हा खेळाडू चौकार आणि षटकार खायला घाबरत नाही, विकेट काढण्याच्या मात्र मागं लागतो आणि विकेट काढूनही दाखवतो. तिसऱ्या सामन्यामध्ये युजवेंद्र चहलनी नेमकं तेच करून दाखवलं. पण मान द्यायला लागेल सिराजला सुद्धा, कारण तिसऱ्या सामन्यामध्ये सिराजनी सुरुवातीला जे वेस्ट इंडिजच्या फलंदाजीला धक्के दिले ते धक्के अफलातून होते. त्या धक्क्यातनं वेस्ट इंडिज संघ सावरू शकला नाही. शिखर धवननी कप्तानी करायला मिळाल्यामुळे बॅटिंगही चांगली केली, कप्तानीही चांगली केली आणि एक आपला काय म्हणतात त्याला रुमाल हा जागेवरती टाकून ठेवला आहे की जर संधी मिळाली तर मला अजूनही भारतीय संघाकडनं खेळायची तेवढीच आग आहे. या सगळ्या अर्थानं वेस्ट इंडिजच्या 3 मॅचची सिरीज ही भारताच्या दृष्टीने फलदायी ठरली असं म्हणता येईल. कारण ऑप्शन ओपन झालेत, तरुण खेळाडूंना संधी मिळाली आहे. त्याचबरोबर मला वाटतं जो शॉर्ट पिच बॉलचा प्रॉब्लेम होता श्रेयस अय्यरचा तो सुद्धा मला वाटतं राठोड जे आपले बॅटिंगचे कोच आहेत आणि राहुल द्रविड यांनी मिळून वर्कआउट केलेलं दिसतोय. त्याचा फायदा श्रेयस अय्यरला झालेला दिसतोय. त्यांनी सुद्धा चांगली बॅटिंग केली आहे तिन्ही सामन्यामध्ये. हे सगळे प्लस आहेत. त्यामुळे इंडियन टीमचं जे एकीकडे आपण वर्णन करतोय की वेस्ट इंडिजमध्ये चांगला खेळ केला आणि आता राष्ट्रकुल स्पर्धा चालू होत आहेत आणि आता फक्त तिसरा मुद्दा मानतो आणि माझी बगबग थांबवतो. कारण मला अजून एका गोष्टीची खूप एक्साइटमेंट आहे आणि ते म्हणजे फुटबॉलच्या भारतीय संघाला फिफाच्या एका महत्त्वाच्या स्पर्धेत खेळायची संधी मिळाली आहे. इटली, मेक्सिको, फ्रान्स, कॅमरून अशा तगड्या संघांविरुद्ध त्यांना खेळायला मिळणार आहे. असं भारतीय संघाला पहिल्यांदाच संधी मिळते. आणि शेवटचा मुद्दा असा की चेन्नई जवळच्या मल्लापुरम या गावी चेस ऑलिम्पियाड होतं आहे. बुद्धिबळाचा महाकुंभ. 187 देश भाग घेत आहेत आणि ह्याच्यामध्ये सगळे जानेमाने खेळाडू खेळणार आहेत, इन्क्लुडिंग मॅग्नस लार्सन. अमेरिकेचा संघ तगडा आहे, भारताचा संघसुद्धा तगडा आहे. यजमानपद मिळाल्यामुळे भारतीय संघाला 2 संघ उतरवण्याची संधी मिळालेली आहे. एकीकडे बुद्धिबळ हा काय म्हणतात त्याला वैयक्तिक खेळ मानला जातो. चेस ऑलिम्पियाडमध्ये मात्र तुम्हाला संघ म्हणून खेळायला लागतं. त्यामुळे एकीकडे माझं लक्ष विदित गुजरातीकडे असेल, दुसरीकडे माझं लक्ष प्रज्ञाननकडे सुद्धा असेल. कारण भारताचा जो ब संघ आहे त्याचा ॲव्हरेज एज सरासरी वय हे फक्त 19 आहे. इतका तरुण संघ भारतीय संघ म्हणून आपल्याला चेस ऑलिम्पियाडमध्ये खेळताना दिसणार आहे. स्थानिक राज्य सरकारनी, तामिळनाडूच्या राज्य सरकारनी या स्पर्धेला पाठिंबा दिला आहे, केंद्र सरकारनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे एक प्रचंड मोठी स्पर्धा, जागतिक दर्जाची स्पर्धा ही भारतामध्ये घडते. याचा मला खूप आनंद आहे, खूप अभिमान आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमचं लक्ष कुठं असेल? 4-5 डोळे असावेत असं वाटत नाही का तुम्हाला? एकीकडे वेस्ट इंडिजमधलं क्रिकेट पाहावं असं वाटतं, दुसरीकडे राष्ट्रकुल बघावं असं वाटतं, तिसरे राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये महिलांचं क्रिकेट बघावं असं वाटतं आणि चौथीकडे चेस ऑलिम्पियाड आणि फुटबॉलच्या फिफाचं स्पर्धेकडे लक्ष द्यावं असं वाटतं. क्रीडाप्रेमींकरता असे दिवस असणं याच्यासारखं सुख नाही. त्यामुळे विविध टॉप क्लास खेळांचा आनंद घेऊयात. तुमची मतंसुद्धा जाणून घेऊयात. कारण तुम्हाला कुठला खेळ आवडतो? बुद्धिबळाच्या महाकुंभाकडे तुमचं लक्ष असेल का? महिला संघाबद्दल क्रिकेटच्या तुमच्या काय अपेक्षा आहेत? ऑस्ट्रेलियाला ते गुगली टाकू शकतील. आणि त्याचबरोबर जी T20 मालिका आता वेस्ट इंडिजमध्ये होणार आहे, ज्याच्यामध्ये रोहित शर्मा कप्तान म्हणून परततोय, रिषभ पंत परततोय, त्याच्यावरती तुमचं लक्ष कसं असेल? कारण T20 क्रिकेट हे वेस्ट इंडिज करता पाणी आणि माशासारखं आहे. सहजी खेळतात ते T20 स्पर्धेत. त्यामुळे काही मॅचेस सेंट किट्सला होणार आहेत, काही मॅचेस फोर्ट लॉडरडेल USA होणार आहेत. त्याच्याकडे सुद्धा लक्ष ठेवूयात. तुमची मतं मला जरूर कळवा, कारण ती वाचताना मजा येते. फक्त त्याच्याकरता आपला संवाद चालू राहणं गरजेचं आहे आणि त्याच्याकरता तुम्ही माझं फेसबुक पेज, माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. बाय बाय.